Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11th फिजिक्सचा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे युनिट अँड मेजरमेंट आपण चालू केलेला आहे. तर मागील लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं? यस, प्लेन अँगल काय असतो, सॉलिड अँगल काय असतो आणि त्याच्यानंतर डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये कसं करायचं आणि रॅडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये कसं करायचं हे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं. तर आज आपला थोडा जरा थेरोटिकल पार्ट आहे. तर या बेस्ट हँडरिटन नोट्स मी काढलेले आहेत. या बेस्ट हँडरिटन नोट्स विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍपवर अवेलेबल आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ओके, परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप डाउनलोड करा आणि या बेस्ट हँडरिटन नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. ओके, चला ठीक आहे. तर आज आपल्याला हा थेरोटिकल पार्ट बघायचा आहे, ज्याचं नाव आहे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, काय डिस्कस करायचं आज? कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ द एसआय युनिट. आता एसआय युनिट काय आहे आपल्याला माहित आहे, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल किंवा यालाच आपण इंटरनॅशनल सिस्टीम असं देखील म्हणतो. तर जे की पूर्ण जगामध्ये ऍक्सेप्टेड आहे. म्हणजे एसआय युनिट ऑफ द लेंथ, एसआय युनिट ऑफ द लेंथ काय? मीटर आहे. ओके, तुम्ही पाकिस्तानमध्ये जा, नेपाळमध्ये जा, बांगलादेशमध्ये जा, इंडोनेशियामध्ये जा, फिलिपिन्समध्ये जा, टर्कीमध्ये जा, उझबेकिस्तानमध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, कॅनडामध्ये जा, मलेशिया जा, सिंगापूर जा, हाँगकाँग जा, एव्हरीवेअर जा, दुबई जा. ओके, सगळीकडे जा. तर एसआय युनिट ऑफ द लेंथ म्हणलं की मीटरच आहे, तर त्याला आपण एसआय युनिट म्हणतो. एसआय युनिट म्हणजे की सगळं इंटरनॅशनली ऍक्सेप्टेड युनिट आहे. कोणत्याही देशामध्ये ते युनिट यूज केलं जातं. आलं लक्षामध्ये? मग त्याचे कन्व्हेन्शन्स काय? कन्व्हेन्शन म्हणजे नियम काय? कन्व्हेन्शनचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो नियम काय. आता आपल्याला एसआय युनिट यूज करायचे, पण त्याचे काही ना काही नियम असले पाहिजेत. लिहिताना कसं लिहायचं काही ना आपल्याला माहित असलं पाहिजे. तर काय काय कन्व्हेन्शन आहे बघा. कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ एसआय युनिट म्हणजे एसआय युनिट वापरण्याचे नियम काय? पहिला नियम बघा, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स अ सिम्बॉल. तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं युनिट जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल आणि ते जर एसआय युनिट असेल तर ते तुम्ही सिम्बॉलनं रिप्रेझेंट करू शकता. बरोबर आहे? उदाहरण समजा मीटर, लेंथला तुम्ही मीटर मध्ये मेजर करता तर स्मॉल लेटर एम न इंडिकेट करतो. मासला किलोग्राम मध्ये मेजर करता तर केजी न रिप्रेझेंट करतो. पॉवरला विद्यार्थी मित्रांनो वॅट मध्ये मेजर करता तर डब्ल्यू न इंडिकेट करतो. एनर्जीला जूल मध्ये मेजर करता तर कॅपिटल जे न इंडिकेट करतो. बरोबर आहे? अशा टाइप मध्ये म्हणजे काय, युनिट ऑफ द एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. तर प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचं जे युनिट आहे ते तुम्ही सिम्बॉलनच इंडिकेट केलं पाहिजे. आलं लक्षामध्ये? म्हणजे सिम्बॉलने इंडिकेट करू शकता, करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. बरोबर आहे? हा पहिला नियम आहे. आता दुसरा नियम काय बघा, फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ द स्मॉलर लेटर. आता तुम्हाला त्या युनिटचं फुल नेम लिहायचंय. आलं लक्षामध्ये? जसं की समजा न्यूटन लिहायचंय, जूल लिहायचंय, असं पूर्ण युनिट तुम्हाला लिहायचंय. पूर्ण नाव जर तुम्हाला लिहायचंय मीटर, आता हे मीटर एसआय युनिट ऑफ द लेंथ इज मीटर लिहायचंय. तर पूर्ण नेम जर लिहायचंय तर कसं लिहावं लागेल? ओके, फुल नेम ऑफ द युनिट ऑलवेज स्टार्ट विथ द स्मॉलर लेटर. जर फुल नेम लिहायचंय तर स्मॉलर लेटरनं सुरुवात करा. कशानं सुरुवात करा? स्मॉलर लेटरनं सुरुवात करा. इवन इफ द नेम इज आफ्टर द पर्सन. ओके, जरी समजा एखादं युनिट सायंटिस्टच्या नावावरून आला असेल, पर्सनच्या नावावरून आला असेल, तरी देखील विद्यार्थी मित्रांनो फुल नेम जर लिहायचंय तर सुरुवात या ठिकाणी स्मॉल लेटरनं करा. म्हणजे पूर्ण नाव स्मॉल लेटर मध्ये लिहा. जसं की या ठिकाणी बघा 1 न्यूटन. न्यूटन हे सायंटिस्टचं नाव आहे, तरी देखील स्मॉल लेटर मध्ये लिहिलेलं आहे. जूल, ओके, जूल हे सायंटिस्टचं नाव आहे, तरी देखील काय लिहिलेलं आहे? स्मॉल लेटर लिहिले. म्हणजे युनिटचं जर फुल नेम लिहायचं असेल तर ऑलवेज स्मॉल लेटर मध्ये लिहा, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे? हा झाला सेकंड रूल. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा तिसरा रूल काय सांगतो या ठिकाणी बघा, लक्ष द्या. तिसरा रूल काय सांगलाय? तिसरा रूल, सिम्बॉल फॉर युनिट नेम्ड आफ्टर अ पर्सन शुड बी इन अ कॅपिटल लेटर. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, युनिटचं आपण सिम्बॉल लिहिलं आणि हे जर समजा सिम्बॉल एखाद्या पर्सनच्या नावावरून जर असेल तर ते कॅपिटल लेटर मध्येच लिहा. उदाहरण समजा न्यूटन लिहायचंय तर 1 न्यूटन असं लिहिता येत नाही, स्मॉल लेटर मध्ये लिहिता येत नाही, तुम्हाला कॅपिटल लेटर मध्येच लिहावं लागेल. जूल लिहायचंय तर 1 जूल म्हणजे हे 1 जूल. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला युनिटचा सिम्बॉल लिहायचा आहे. हा सर लिहायचा आहे. मग जर ते पर्सनच्या नावावरून असेल सिम्बॉल, आलं लक्षामध्ये? ओके, ते युनिट जर पर्सनच्या नावावरून असेल तर तुम्हाला कॅपिटल लेटरचा वापर करावा लागेल. म्हणजे 1 न्यूटन 1 जूल अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. आलं लक्षामध्ये? ओके, आता पुढचा नियम काय सांगतो बघा, सिम्बॉल फॉर युनिट डोंट टेक द प्लुरल फॉर्म. ओके, तर तुम्हाला जर सिम्बॉल लिहायचा एखाद्या युनिटचा तर तुम्हाला प्लुरल फॉर्म घेता येत नाही. डोंट टेक अ प्लुरल फॉर्म. प्लुरल म्हणजे काय?
सिंग्युलर म्हणजे एक वचन सर आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन, म्हणजे प्लुरल फॉर्म तुम्हाला घेता येत नाही, म्हणजे तुम्हाला अनेक वचन घेता येत नाही. उदाहरणार्थ समजा 20 न्यूटन लिहायचंय, आता 20 न्यूटन एकापेक्षा अधिक आहे, 20 न्यूटन म्हणजे अनेक वचन आहे. अरे एक असेल तर 1 न्यूटन म्हणेन ना, मग 2 न्यूटन 3 न्यूटन 20 न्यूटन अनेक वचनी आहे, तर तुम्हाला 20 न्यूटन असं लिहिता येते, 20 न्यूटन्स NS असं लिहिता येत नाही. अलग लक्षामध्ये 20 न्यूटन्स लिहिता येत नाही, म्हणजे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्लुरल फॉर्म घेता येत नाही, अनेक वचन तुम्हाला यूज करता येत नाही. जरी समजा तुम्हाला जास्त क्वांटिटीज लिहायचं असेल तरी देखील तुम्हाला एक वचनच वापरावं लागेल, म्हणजे सिंग्युलर फॉर्मच यूज करावं लागेल. थोडक्यामध्ये 20 न्यूटन 100 न्यूटन किती बी असू द्या, 500 न्यूटन जरी असलं तर 500 न्यूटनच म्हणायचं, 500 न्यूटन्स म्हणायचं नाही, असं 500 न्यूटन्स म्हणायचं नाही. 20 न्यूटन असेल तर 20 न्यूटन लिहा, 500 असेल तर 500 लिहा. ओके, न्यूटनचा सिम्बॉल शॉर्टकट मध्ये NS करू नका, किंवा यालाच तुम्ही न्यूटन्स, न्यूटन बाबाला आपलं शेवटी S लावू नका, कारण की एकच न्यूटन आहेत, भरपूर सारे न्यूटन थोडेच होते, त्याच्या भावकीमध्ये असतील, पण बिचारा एकाच न्यूटनने शोध लावला ना, सगळे न्यूटन थोडाच लावला. ओके, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अर्थाचा बेअर्थ करू नका विद्यार्थी मित्रांनो, असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला काय हरकत आहे, जसं सांगितलं तसं लिहून टाकायचं, विषय घ्यायचा, ताण घ्यायचं, या ठिकाणी काही विषय आहे का, बिलकुल नाहीये. ओके, चला ठीक आहे. आता बघा, सिम्बॉल फॉर युनिट डोंट कंटेन एनी फुल स्टॉप. ओके, जर समजा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सिम्बॉल लिहित असाल एखाद्या युनिटचं, तर फुल स्टॉप घेऊ नका. उदाहरणार्थ समजा 25 किलो आहे, याला सिंपल 25 kg असंच लिहा. ओके, अँड नॉट 25 kg डॉट, इथं सिम्बॉल असा देऊ नका, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे एखादं युनिट जर तुम्ही लिहिलं तर त्याला नंतर सिम्बॉल त्याला या ठिकाणी फुल स्टॉप देऊ नका, त्या सिम्बॉलला तुम्ही फुल स्टॉप देऊ नका, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, चला ठीक आहे. आता नेक्स्ट रूल काय सांगला बघा विद्यार्थी मित्रांनो, द सिम्बॉल ऑफ युनिट मस्ट बी इन अ 1 रेशिओ. ओके, जर समजा विद्यार्थी मित्रांनो 2 किंवा 2पेक्षा अधिक सिम्बॉल असतील आणि त्यांचा रेशिओ असेल, त्यांचा भागाकार असेल, तर एकाच रेशिओ मध्ये घ्या. उदाहरणार्थ समजा ऍक्सेलरेशनचं युनिट बघा, ऍक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, याला आपल्याला मीटर पर सेकंद असं बी लिहिता येते, याचाच अर्थ मीटर पर सेकंद, याचा अर्थ मीटर पर सेकंड स्क्वेअरच आहे, पण असं लिहू नका म्हणलंय त्यांनी. म्हणजे जर समजा सिम्बॉल ऑफ युनिट घ्यायचे तर मस्ट बी इन अ 1 रेशिओ, एकाच रेशिओ मध्ये घ्या. जर समजा 2 भागाकार असतील तर त्या ठिकाणी ते भागाकार करून, म्हणजे भागाकार काढून टाका आणि एकच भागाकार करा. ओके, याला तुम्हाला असंच लिहावं लागेल, एकाच भागाकारामध्ये एकाच रेशिओ मध्ये युनिट लिहित चला, असं त्यांचं म्हणणं आहे. चला ठीक आहे, लिहू चलू. म्हणजे असं कधी आपण लिहितो को एखाद्या क्वांटिटीचं युनिट मीटर पर सेकंड म्हणतो का, नाही, आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणतो, आणि मीटर पर सेकंड स्क्वेअर हे कशाचं एसआय युनिट आहे, ऍक्सेलरेशनचं आहे, लक्षात ठेवा. चला ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट साइन कन्व्हेन्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, अ प्रिफिक्स सिम्बॉल इज युज्ड बिफोर द सिम्बॉल ऑफ द युनिट. लक्षामध्ये. ओके, म्हणजे काय, एखाद्या युनिटच्या समोर तुम्ही प्रिफिक्स सिम्बॉल यूज करू शकता. प्रिफिक्स म्हणजे काय, पुढं, आणि सफिक्स म्हणजे काय, पाठीमागं. लक्षामध्ये. ओके, तर प्रिफिक्स म्हणजे पुढचं. ओके, चला ठीक आहे. आता बघा 1 मिली सेकंद, म्हणजे असं तुम्ही एखादं प्रिफिक्स घेऊ शकता. सेकंदाच्या छोटा असेल तर मिली सेकंद, 1 मायक्रो सेकंद, 1 नॅनो सेकंद, म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मिली, मायक्रो, नॅनो अशा पद्धतीने तुम्ही प्रिफिक्स यूज करू शकता. ओके, आणि 1 मिली सेकंद म्हणजे काय आहे, 10⁻³ सेकंद आहे. 1 मायक्रो सेकंद म्हणजे 10⁻6 सेकंद आहे, लक्षात ठेवा. आणि 1 नॅनो सेकंद म्हणजे 10⁻9 सेकंद आहे. बरोबर आहे. ओके, हो का, हे जे MS आहे मिली सेकंद आहे, हे जे याला म्यू म्हणायचा, हे जे सिम्बॉल आहे याला म्यू म्हणायचं, हे जे म्यू एस आहे याला मायक्रो सेकंद म्हणा, आणि हे जे NS आहे याला नॅनो सेकंद म्हणा. बरोबर आहे. म्हणजे काय, एखाद्या युनिटच्या पूर्वी तुम्ही प्रिफिक्स यूज करू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. आता नेक्स्ट रूल काय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट रूल आहे बघा, स्पेस और हायपन मस्ट बी इन द मल्टिप्लिकेशन ऑफ द 2 युनिट. आता 2 युनिटचं मल्टिप्लिकेशन आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्पेस द्यावं लागेल किंवा हायपन लिहावं लागेल. लक्षामध्ये. ओके, हायपन म्हणजे काय, असा डॅश द्यावा लागेल. ओके, स्पेस म्हणजे स्पेस द्यावं लागेल, जागा मोकळी सोडावं लागेल. बघा एक्झाम्पल, मीटर पर सेकंद कॅन बी रिटर्न ॲज मीटर पर सेकंदलाच विद्यार्थी मित्रांनो, आता हा सेकंदचा पॉवर काही नाही म्हणजे 1 असतो, हा खाली पॉवर 1 आहे, वर गेल्यानंतर -1 होतो, म्हणजे मीटर सेकंद रेज टू -1. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, मीटर सेकंद रेज टू -1 या दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, तर या दोघांमध्ये इथं स्पेस सोडलाय. बघा सोडलाय का स्पेस. ओके, म्हणजे काय, 2 युनिटचं जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल, एकतर त्यांच्यामध्ये असा स्पेस सोडावा लागेल, नाहीतर हायपन द्यावा लागेल. लक्षामध्ये. ओके, म्हणजे इथं स्पेस सोडलाय, हे करेक्ट आहे. हायपन सोडलेला आहे, हायपन दिलेला आहे, करेक्ट आहे. नॉट मीटर सेकंद रेज टू -1. आता बघा
मीटर सेकंद रेस टू -1 असं लिहिता येत नाही. 2 युनिटचा जेव्हा गुणाकार असेल तर तुम्हाला एकतर त्या दोघांमध्ये असा स्पेस सोडावा लागेल किंवा त्या ठिकाणी दोघांमध्ये हायफन द्यावा लागेल. लक्षामध्ये असं लिहिता येत नाही, हे करेक्ट आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला युनिट लिहायचंय तर युनिटचे एसआय युनिट तुम्हाला लिहायचंय. ओके, युनिट जर लिहायचंय म्हणजे एसआय युनिट तुम्हाला लिहायचंय तर त्या ठिकाणी कोणकोणते नियम फॉलो करावे लागतील, कोणकोणते कन्व्हेन्शन्स आहेत, तर हे कन्व्हेन्शन्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. बरोबर आहे. ओके, चला ठीक आहे. थोडं थेरोटिकल पार्ट आहे. ओके, आता बघा नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. विद्यार्थी मित्रांनो बघा मेजरमेंट ऑफ लेंथ, लेंथला आपल्याला मेजर करायचं आहे. लेंथ सर्वांना माहित आहे, लेंथ म्हणजे लांबी, लांबीला आपल्याला मोजायचंय. तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो लेंथ ही कोणती क्वांटिटी आहे. आपण बघा फंडामेंटल क्वांटिटी बघितल्या, डिराइव्ड क्वांटिटी बघितल्या आणि सप्लिमेंटरी क्वांटिटी बघितल्या. ओके, तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो लेंथ ही कोणती क्वांटिटी आहे, फंडामेंटल आहे. लेंथ इज द फंडामेंटल क्वांटिटी आहे, सर्वांना माहित आहे. आणि फंडामेंटल क्वांटिटी किती आहेत चॅट बॉक्स मध्ये मला सांगा, कमेंट्स मध्ये सांगा की फंडामेंटल क्वांटिटी कितने होते हैं भैया. ओके, कितने होते हैं, यस व्हेरी गुड भावड्या, 7 फंडामेंटल क्वांटिटी असतात. ओके, तर लेंथ इज द फंडामेंटल क्वांटिटी आहे. इट इज मेजर्ड इन मीटर. तर लेंथला आपण कशामध्ये मेजर करतो, मीटर मध्ये मेजर करतो सर, किलोमीटर मध्ये मेजर करतो सर, सेंटीमीटर मध्ये मेजर करतो सर आणि मिलीमीटर मध्ये देखील मेजर करू शकतो. आणखीन देखील लेंथला फूट मध्ये मेजर करू शकतो, इंच मध्ये मेजर करू शकतो, मैल मध्ये मेजर करू शकतो, लाईट इयर मध्ये मेजर करू शकतो. भरपूर सारे युनिट आहेत. ओके, पण हे कॉमन युनिट लक्षात ठेवा. ओके, एसआय युनिट ऑफ लेंथ इज, एवढे सारे युनिट आहेत पण याच्यामधलं एसआय युनिट कोणतं आहे मित्रांनो, मीटर हे एसआय युनिट आहे आणि त्याला आपण स्मॉल लेटर एम ने इंडिकेट करतो. बरोबर आहे. ओके, आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो, इन 1983 अ मोर प्रिसाइज मेजरमेंट वॉज डेव्हलप्ड. ओके, 1983 ची गोष्ट आहे. 1983 ला भरपूर सारे सायंटिस्ट एकत्र आले, त्यांनी एक कॉन्फरन्स घेतली की यार आता 1 मीटर लांबी कुणाला म्हणायचं, 1 लिटर लांबी, 1 मीटर लांबी, सॉरी लिटर नाही हा, 1 मीटर लांबी कुणाला म्हणायचं, तर 1 मीटर लेंथ म्हणजे किती आपल्याला माहित आहे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आपल्याला माहित आहे. बरोबर आहे. 1 मीटर बरोबर जवळपास 3.25 फूट आपल्याला माहिती आहे. 100 सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे, फूट असे 3.25 फूट केले तर 1 मीटर होते आपल्याला माहित आहे. बरोबर आहे. 100 सेंटीमीटर घेतले 1 मीटर होते आपल्याला माहित आहे. पण एक्झॅक्ट 1 मीटर म्हणजे काय, एकदम प्रिसाइज डेफिनेशन 1983 ला बनवली मित्रांनो. आणि ही काय डेफिनेशन आहे बघा, मला सांगा लाईट एका सेकंदाला किती किलोमीटर जातो, 3 लाख किलोमीटर जातो. एका सेकंदाला लाईट किती जातो, 3 लाख किलोमीटर. मग या 3 लाखलाच आपण काय म्हणतो, 3 × 10⁸. आता ही लाईटची स्पीड आहे मीटर पर सेकंद, म्हणजे लाईट एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर चालेल. बरोबर आहे. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काय की 1 मीटर लेंथ म्हणजे काय की लाईट 1/299792.458 या सेकंदामध्ये बघा 1 2 3 4 5 6 3 आणि 3 6 राईट. ओके, चला ठीक आहे. तर इथं पॉइंट आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी बघा तर लाईट 1/299792.458 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, त्याला 1 मीटर म्हणायचा. आपल्याला माहित आहे लाईट एका सेकंदामध्ये झुकून गेला 3 लाख किलोमीटर. इथून चंद्राचं अंतर किती आहे, जवळपास 3,84,000 म्हणजे 3 लाख किलोमीटर आहे. एका सेकंदामध्ये लाईट चंद्रावर चाललाय. बरोबर आहे. तर लाईट 1/2,99,792 सेकंदामध्ये किती मीटर जाईल, म्हणजे किती लेंथ ट्रॅव्हल करेल, म्हणजे ते म्हणजेच 1 मीटर असतं. एवढी अवघड डेफिनेशन काही कामाची नाही. एवढं लक्ष डेफिनेशन मीटरची एवढं लक्षात ठेवा की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतं. एवढं सध्या लक्षात ठेवा. बरं आहे. ओके, पण जर ही डेफिनेशन जर समजा एखाद्या दिवस आली तर ही पण माहित पाहिजे तुम्हाला. ओके, डेफिनेशन काय, मीटर इज द लेंथ ऑफ पाथ traveled by the light in vacuum during a time interval of 1/2999792.458 सेकंद. ओके, म्हणजे काय, एका सेकंदाला लाईट 3 लाख किलोमीटर जाते आपल्याला माहिती आहे. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो पण 1/2999792.458 या सेकंदामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्यालाच 1 मीटर म्हणायचं. ओके, थोडा तर हा किचकट पार्ट आहे. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवा की एका सेकंदाला लाईट जर 3 लाख किलोमीटर जात असेल, बरोबर आहे, तर एका सेकंदाचे आपण 3 लाख पार्ट केले.
बरोबर आहे. मग त्या तेवढ्या पार्टमध्ये लाईट किती मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करते तर त्यालाच म्हणायचं 1 मीटर म्हणायचं. बस हे लक्षात ठेवा. अलग लक्षामध्ये. ओके चला ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो बघा, मेजरमेंट ऑफ द लार्ज डिस्टन्सेस. आता आपल्याला लार्ज डिस्टन्स मेजर करायचंय. आता मला सांगा, इथून जर समजा एक मुंबई एवढं अंतर मेजर करायचंय, बरोबर आहे. नांदेड टू मुंबई हे डिस्टन्स जर मला मेजर करायचं असेल तर मी काय कशाने मेजर करू शकतो? ओके कशाने मेजर करू शकतो? गाडीवर जाऊन मेजर करू शकतो. स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला वापरून स्पीड कितीच्या स्पीडने गेलो, एव्हरेज स्पीड. ओके आणि डिस्टन्स अपॉन टाइम. ओके हा फॉर्म्युला वापरून मी डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तर डिस्टन्स बरोबर व्हेलॉसिटी इनटू टाइम, म्हणजे कितीच्या स्पीडने गेलो आणि किती टाइम लागला याच्यावरून आपण डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. बरोबर आहे. पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर लार्ज डिस्टन्स मेजर करायचे तर मग कसं मेजर करणार? त्यासाठी एक मेथड आहे, त्याला आपण पॅरालॅक्स मेथड म्हणतो. आता बघा, या डिजिटल बोर्डाची मला लांबी मोजायची आहे तर मी मीटर स्केलच्या साहाय्याने मोजू शकतो. माझी हाईट मेजर करायची आहे, मीटर स्केलच्या साहाय्याने आपण हाईट मेजर करू शकतो. बरोबर आहे. ओके पण इथून जर मला समजा एखाद्या स्टारचं डिस्टन्स मेजर करायचंय किंवा अर्थ पासून सनचं डिस्टन्स किती आहे हे मला मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी मीटर स्केल सफिशियंट नाही. मीटर स्केल म्हणणार आहे का? भावड्या धरभर खाली. ओके धरभर ताईडेवर असं आपण म्हणणार आहे का? सूर्य किती लांब आहे? 15 कोटी किलोमीटर सूर्य लांब आहे पृथ्वीपासून. जवळपास 14,96,000 किलोमीटर सूर्य लांब आहे पृथ्वीपासून. 14,96,000 किलोमीटर सन इज अवे फ्रॉम द अर्थ. आलं लक्षामध्ये? इतका डिस्टन्स दूर आहे सनचं. मग हे कसं मोजणार? मीटर स्केलनं पॉसिबल नाही. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक मेथडचा आपण वापर करतो आणि त्या मेथडलाच आपण काय म्हणतो? पॅरालॅक्स मेथड म्हणतो. आलं लक्षामध्ये? आता पॅरालॅक्स मेथड काय आहे हे आपल्याला बघायचंय. विद्यार्थी मित्रांनो ही पॅरालॅक्स मेथड कशासाठी वापरतो? टू मेजर द लार्ज डिस्टन्सेस सच ॲज प्लॅनेट ऑर स्टार फ्रॉम द अर्थ वी कॅन नॉट मेजर विथ अ मीटर स्केल. जर समजा लार्ज डिस्टन्स आपल्याला जर मेजर करायचं असेल प्लॅनेट किंवा स्टारचं, कुठून? फ्रॉम द अर्थ. वी कॅन नॉट मेजर विथ अ मीटर स्केल. तर मीटर स्केलचा वापर करून आपण मेजर करू शकत नाही. तर त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पॅरालॅक्स मेथडचा आपण वापर करतो. आणि या पॅरालॅक्स मेथडचे दोन यूज काय आहेत बघा. पॅरालॅक्स मेथड इज युज्ड, दोन पद्धतीमध्ये पॅरालॅक्स मेथडचा आपण वापर करतो. नंबर 1 टू मेजर डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर स्टार. ओके त्या प्लॅनेटचं किंवा स्टारचं डिस्टन्स कुणापासून? अर्थ पासून त्या प्लॅनेट किंवा स्टारचं डिस्टन्स किती आहे हे आपण पॅरालॅक्स मेथडचा वापर करू शकतो, यूज करू शकतो. ओके त्याच्यानंतर काय आहे? टू मेजर द साइज ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार. विद्यार्थी मित्रांनो एखादा प्लॅनेट किती मोठा आहे आणि किती छोटा आहे त्याची साईज जर मेजर करायची असेल तरी देखील आपण पॅरालॅक्स मेथडचा वापर करू शकतो. म्हणजे पॅरालॅक्स मेथड आपण दोन पद्धतीमध्ये वापरू शकतो. एक टू मेजर द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट ऑर स्टार, म्हणजे काय? त्या प्लॅनेटचं किंवा स्टारचं अर्थ पासून डिस्टन्स किती आहे हे आपण पॅरालॅक्स मेथडचा वापर करून मेजर करू शकतो. आणि दुसरं ऍप्लिकेशन काय आहे? दुसरा याचा वापर काय आहे? दुसरा यूज काय आहे? त्या प्लॅनेटची किंवा त्या स्टारची साईज किती आहे हे आपण पॅरालॅक्स मेथडचा वापर करून वापरू शकतो किंवा आपण मेजर करू शकतो. पॅरालॅक्स मेथड चा यूज करून आपण मेजर करू शकतो. ओके आता पॅरालॅक्स म्हणजे काय? पॅरालॅक्स मेथड मध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया कि यार ये पॅरालॅक्स होता क्या है, पॅरालॅक्स क्या है. देखो सबसे पहले आपको क्या करना है दोस्तों, ये रहा आपका हाथ, आपको क्या आपके हाथ को आपको क्या करना है? ऐसे करना है, ऐसे ऐसे किया और फिर क्या करना है? ऐसे करना है. ऐसे करना है, ऐसे नहीं करना है भाई. ओके नहीं तो आप प्रैक्टिस करेंगे अभी से ही. मुली आतापासून प्रॅक्टिस करतात ते असं करतात ना, असं एक करतात बघा. ओके त्याच्यानंतर आणखीन काय करतात? असं करतात, असं करतात. असं काही करू नका. ओके चला ठीक आहे. आपल्याला काय करायचंय? फक्त तुमचा जो हात आहे तुमच्या एका डोळ्यासमोर धरा असा. बरोबर आहे. ओके डोळा बंद करा आणि या पेनला बघा. तुम्ही ट्राय करायचंय, सर्वांनी ट्राय करायचंय. सब लोग ट्राय करो. चलो ये देखो ऐसा करना है आपको. एक आंख बंद करना है और ये पेन को देखना है. देन ये आंख ओपन करना है, दूसरी आंख बंद करना है और ये पेन को देखना है. तो आपको क्या नजर आ रहा है? काय? यस काय पाहिले तुम्ही या ठिकाणी? तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही असं करता तर जेव्हा तुम्ही डोळ्याची पोझिशन चेंज करता तर तेव्हा या पेनची बी पोझिशन चेंज होत आहे. अलग लक्षामध्ये डोळ्याची पोझिशन चेंज केल्यानंतर डोळे म्हणजे काय आहेत? ऑब्झर्वर आहेत आणि हा काय आहे? ऑब्जेक्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑब्झर्वरची पोझिशन चेंज कराल तेव्हा ऑब्जेक्टची बी पोझिशन चेंज होते आणि यालाच म्हणायचं पॅरालॅक्स. यालाच काय म्हणायचं? पॅरालॅक्स. बघा बरं डोळे म्हणजे ऑब्झर्वर आहेत ना, आपण ऑब्झर्व करत आहेत. ओके मग जेव्हा तुम्ही आईची पोझिशन चेंज करत आहे, डोळ्याची पोझिशन चेंज करत आहेत
तर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा ऑब्जेक्ट देखील त्याची पोझिशन चेंज करायला आहे. स्वतः बघा, लगेच अभी ट्राई करना है, एक आंख बंद करना है, एक आंख से देखना है, दूसरी आंख बंद करना है, इस आंख से देखना है. ओके, तर हा ऑब्जेक्ट त्याची पोझिशन चेंज करत आहे, यालाच पॅरालॅक्स म्हणायचं. बघा काय डेफिनेशन आहे, द अपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टची अपरंट पोझिशन चेंज व्हायला, अपरंट म्हणजे सध्याची जी पोझिशन आहे ती काय होत आहे, चेंज होत आहे. कशामुळं, ड्यू टू चेंज इन द पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. या ऑब्झर्वरची पोझिशन चेंज केल्यामुळं या ऑब्जेक्टची अपरंट पोझिशन चेंज होत आहे, यालाच आपण काय म्हणलं, इज कॉल्ड ॲज द पॅरालॅक्स म्हणलं. आलं का लक्षामध्ये डेफिनेशन? काय डेफिनेशन आहे भावड्या, तायडे काय डेफिनेशन आहे, द अपरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुणामुळं, ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज द पॅरालॅक्स. ओके, आता पॅरालॅक्स मेथड या ठिकाणी अप्लाय करायचे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला आई आहे E1, हा दुसरा आई आहे E2. बघा, हा पहिला आई, हा दुसरा आई, आणि हे आपलं मध्ये नाक, आलं लक्षामध्ये, आणि हा P पॉइंट म्हणजे पेन आपण बघत आहेत, बरोबर आहे. आणि इथं काही ना काही अँगल बनत आहे ना, आपण पहिल्यांदा हे बंद केलं, नंतर हे बंद केलं, म्हणजे इथं काही ना काही अँगल बनत आहेत, त्या अँगललाच आपण पॅरालॅक्स अँगल म्हणलं आणि याला आपण थीटाने इंडिकेट केलं. ओके, तर बघा, लेट E1 E2 काय, E1 E2 म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू आईज. ओके, दोन आईज मधलं डिस्टन्स E1 E2 आहे. थीटा म्हणजे काय, पॅरालॅक्स अँगल. थीटा म्हणजे काय, पॅरालॅक्स अँगल. आणि OP म्हणजे काय, हे OP म्हणजे डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर अँड ऑब्जेक्ट. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम अस म्हणजे आपल्यापासून त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स, आपल्यापासून या पेनचं डिस्टन्स, या इथून आपल्या पेनचं डिस्टन्स. ओके, त्याला आपण OP म्हणलं. तर फॉर्म्युला काय येतो विद्यार्थी मित्रांनो, OP बरोबर फॉर्म्युला काय येतो, OP म्हणजे हे डिस्टन्स बरोबर फॉर्म्युला काय आहे, हे डिस्टन्स बरोबर इक्वल टू E1 E2 याच्यामधलं डिस्टन्स अपॉन हा पॅरालॅक्स अँगल थीटा असतो, बरोबर आहे. हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला आपण नंतर खाली बघणारच आहोत. कोणता, एक बेसिक फॉर्म्युला आहे, यस, अँगल बरोबर आर्क अपॉन रेडियस. हा फॉर्म्युला वापरायचा, या फॉर्म्युल्याचा वापर करूनच हा फॉर्म्युला बनलेला आहे. सध्या तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की हे डिस्टन्स OP बरोबर E1 E2 अपॉन थीटा असतो, बरोबर आहे. ओके, चला ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट काय म्हणले, ॲज द डिस्टन्सेस ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ आर व्हेरी लार्ज. ओके, तर प्लॅनेटचं जे डिस्टन्स आहे विद्यार्थी मित्रांनो अर्थ पासून हे व्हेरी लार्ज आहे. वी कॅन नॉट यूज अ टू आईज मेथड. आता बघा, चंद्र असेल किंवा सूर्य असेल, मून असेल किंवा सन असेल, तो आपल्यापासून किती डिस्टन्स दूर आहे. ओके, हाऊ मच सन इज फार अवे फ्रॉम अस, हे जर आपल्याला मेजर करायचं असेल तर टू आईजचा वापर करावा लागेल का, टू आईजचा वापर करता येईल का, नाही. म्हणजे सूर्याला तुम्ही असं बघणार आहे का, असं बघणार आहे का, नाही. ही मेथड सफिशियंट नाही, या मेथडचा वापर करता येणार नाही. टू आईज मेथडचा वापर करता येत नाही. टू आईज मेथड कधी वापरता येते, जर ऑब्जेक्ट समजा आपल्याला दिसणारा असेल, जवळ असेल, तर आपण टू आईज मेथड वापरू शकतो. पण प्लॅनेट हे आपल्यापासून खूप दूर आहेत अर्थपासून, त्याच्यामुळे टू आईज मेथडचा वापर करता येत नाही. तर आपल्याला कोणत्या मेथडचा वापर करावा लागतो, ही मेथड आहे. म्हणजे एकदा पृथ्वीच्या या टोकावरून बघायचं आणि नंतर पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावरून बघायचं. एकदा अर्थच्या या टोकावरून बघायचं आणि दुसऱ्यांदा अर्थच्या या टोकावरून बघायचं. ओके, चला ठीक आहे. बघा, हेन्स टू मेजर द डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट अँड अ स्टार, टू डिस्टंट पॉइंट ऑन द अर्थ इज सिलेक्टेड. विद्यार्थी मित्रांनो, टू आईज मेथडचा वापर करायचा नाही, टू डिस्टंट पॉइंटचा वापर करायचा. टू डिस्टंट पॉइंट, दोन वेगवेगळे पॉइंट अर्थ वरचे घ्यायचे. ओके, आता ही अर्थ आहे आपली. ऍक्च्युअल मध्ये अर्थ कशी आहे, अर्थ कशी आहे, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये तुम्ही येता 10वीला बघितलेला आहे. अर्थचा शेप कसा आहे सांगा बरं. अर्थ ही स्पेरिकल शेपची आहे का, अर्थ ही अंडाकृती शेपची आहे का, म्हणजे स्पेरिकल शेपची आहे का, एग लाईक शेपची आहे का, कॉमेंट मध्ये सांगा. अर्थचा एक्झॅक्ट शेप कसा आहे, चुकलं ना बावड्या, तायडे चुकलं. अर्थ ही स्पेरिकल नाही, अर्थ ही ओव्हल शेप बी नाहीये, अंडाकृती शेप बी नाहीये. अर्थचा जो शेप आहे विद्यार्थी मित्रांनो एक्झॅक्ट ऍपल लाईक शेप आहे, नेहमी लक्षात ठेवा. अर्थ ही ऍपलच्या आकाराची आहे. ऍपल माहिती आहे सर्वांना, दोन्ही बाजूनं चपटा असतो आणि मध्ये असा फुगलेला असतो, टुम फुगलेला असतो. कसा, टुम फुगलेला असतो, बरोबर आहे. ऍपल असं फुगलेलं असतं ना, तशी आपली पृथ्वीमध्ये इक्वेटरला बल्ज झालेली आहे आणि पोलला फ्लॅटन आहे. नेहमी लक्षात ठेवा, अर्थचा शेप स्पेरिकल बी नाही आणि एग लाईक बी नाही, अंडाकृती बी नाही. एग लाईक शेप म्हणजे अंडाकृती शेप. ओके, अर्थ इज अन ऍपल लाईक शेप, ऍपल लाईक शेप आहे अर्थचा, नेहमी लक्षात ठेवा. ओके, चला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मध्ये आपण खूप डिटेल मध्ये बघणार आहेत. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो बघा, ही मेथड कशी आहे, हो का, ही आपली अर्थ आहे, ऍपल लाईक शेप अशा पद्धतीनं. हा, चला ठीक आहे. आता थोडं जरा ऍपल जरा मोठे घेतले मी. एकदा अर्थच्या या पॉइंटवर थांबा आणि इथून काय करा, सनला बघा, स्टार असेल किंवा प्लॅनेट किंवा सन असेल. ओके, स्टारला बघा. त्याच्यानंतर अर्थच्या दुसऱ्या पॉइंटला या
इथून बघा आणि हा पॅरलॅक्स अँगल थिटा बनतो. कॅपिटल डी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड स्टार ऑर प्लॅनेट. ओके, अर्थ आणि स्टारचं डिस्टन्स किंवा अर्थ आणि प्लॅनेटचं डिस्टन्स आपण कॅपिटल डी घेतलेला आहे. आणि बी म्हणजे काय आहे, डायमीटर ऑफ द अर्थ आहे. बघा एबी म्हणजे काय, एबी हा जो एबी आहे, टू डिफरंट पॉइंट्स ऑन द अर्थ. एबी बरोबर स्मॉल बी, यालाच आपण डायमीटर ऑफ द अर्थ म्हणतो. एबी बरोबर काय आहे, टू डिफरंट पॉइंट्स ऑन द अर्थ आहे. अर्थ वरचे दोन डिफरंट पॉइंट आहेत, अंतरालाच आपण स्मॉल बी म्हणलेला आहे, त्यालाच आपण डायमीटर ऑफ द अर्थ म्हणलेला आहे. कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड अर्थ. प्लॅनेट आणि अर्थचं डिस्टन्स कॅपिटल डी आपण घेतलेला आहे. आणि थिटा म्हणजे काय आहे, पॅरलॅक्स अँगल आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, स्मॉल बी अपॉन जर कॅपिटल डी केलं, याचा भागाकार, याचं जर डिवायडेशन केलं, इट इज व्हेरी व्हेरी लेस दॅन 1 येतं, 1 पेक्षा खूप कमी येतं. त्याच्यामुळं बी कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ आर्क. या बी ला विद्यार्थी मित्रांनो हे डिस्टन्स खूप स्मॉल असतं बीचं ॲज कम्पेअर्ड टू डी. बी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन ॲज कम्पेअर्ड टू डी. बीचं जे डिस्टन्स आहे, डायमीटर ऑफ अर्थ मोठा आहे आपल्याला माहित आहे, पण कॅपिटल डीच्या तुलनेमध्ये हा खूप स्मॉल आहे. त्याच्यामुळं बी अपॉन डी इज व्हेरी व्हेरी लेस दॅन काय येणार आहे, 1 येणार आहे. ओके, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता हे जे डिस्टन्स आहे याला आपण आर्क कन्सिडर करूया. आर्क म्हणजे कसं कन्सिडर करायचं, हो का, हे असा सर्कल आहे, हे असं आपण कन्सिडर करूया आणि हा सेंटर आहे. तर आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, थिटा बरोबर अँगल बरोबर आर्क अपॉन रेडियस. आर्क काय आहे, ए बी अपॉन रेडियस काय आहे, कॅपिटल डी आहे. ओके, मग ए बी लाच आपण बी घेतलेला आहे, तर बी अपॉन रेडियस काय आहे, कॅपिटल डी आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, कॅपिटल डी फाइंड आउट करायचं, डिस्टन्स फाइंड आउट करायचं. डी ला इकडे शिफ्ट करा, तर डी बरोबर बी अपॉन थिटा हा फॉर्म्युला आलेला आहे. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा फॉर्म्युला आपण बनवलेला आहे. कॅपिटल डी बरोबर बी अपॉन थिटा हा फॉर्म्युला बनलेला आहे. ओके, चला ठीक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पॅरलॅक्स मेथडचा वापर करून ओके एखादा प्लॅनेट आपल्यापासून किती दूर आहे, एखादा स्टार आपल्यापासून किती दूर आहे हे आपण मेजर करू शकतो. आणि सिंपल फॉर्म्युला आहे अँगल इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. बरोबर आहे, हा सिंपल फॉर्म्युला वापरायचा आहे. आर्क म्हणजेच आपण बी घेतलं, रेडियस म्हणजे आपण कॅपिटल डी घेतलं. कॅपिटल डी फाइंड आउट करायचं, कॅपिटल डी ला इकडे घेतलं तर कॅपिटल डी बरोबर बी अपॉन थिटा इकडे जाईल. म्हणजे बघा हाच फॉर्म्युला का, कॅपिटल डी बरोबर बी अपॉन थिटा हा फॉर्म्युला आलेला आहे. चला ठीक आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. आता उद्या आपल्याला नेक्स्ट कंडिशन बघायची आहे. ओके, ती आपण उद्या डिस्कस करूया. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि या ज्या नोट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर आपल्या ऍपवर अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. बरोबर आहे. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. विद्यार्थी मित्रांनो आपल्या या परिवर्तन लर्निंग सेंटर YouTube चॅनलवर डेली सकाळी 8 वाजता एकतर मॅथचा व्हिडिओ येईल नाहीतर फिजिक्सचा व्हिडिओ येईल. ओके, दोन्ही सब्जेक्ट पैकी कोणत्याही एखाद्या सब्जेक्टचा व्हिडिओ येईल, पण डेली 8 वाजता व्हिडिओ येणार आहे, तुम्ही बघत चला. चला ठीक आहे. ओके, जय हिंद, जय परिवर्तन.